आई मला भूक लागलीच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपण हे गोड महिनाभर टिकणारं स्नॅक केलंय. किती क्यूट दिसतंय बघा आणि महिनाभर टिकतं, मुलांना खूप आवडतं. तसं बघायला गेलं तर हा आपला रोजच्या ओळखीतला आणि जवळचाच पदार्थ आहे. फक्त याचं रूप थोडं वेगळं आहे. पण याला तुम्हाला हवं तर तुम्ही नमकीन करू शकता किंवा हवं तर गोड करू शकता. जसं आवडीचं आहे तसं तुम्हाला करता येईल. ही सिरीज अशीच कंटिन्यू करायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या आई मला भूक लागलीच्या आणखी एका एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. आत्तापर्यंत आपण सगळं तिखट बिकट बघितलं, आता आपण गोड पदार्थ बघतोय जो स्नॅक म्हणूनही करू शकतो आणि एकदा केला की महिनाभर टिकतो आणि मुलांना नक्की आवडतो. चला करूया. आणि हां, नवीन ड्रेस आहे, मला माहिती विचारणार कुठून घेतला. मी ऑफलाईन घेतला पण त्यांची ऑनलाईन सर्व्हिस आहे. कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिला आहे, कॉल करू शकता. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. गव्हाचं पीठ घ्यायचं आहे 1 कप. तर परात घेतली, त्यामध्ये घेऊया 1 कप गव्हाचं पीठ. किंचित मीठ घालू, अगदी पाव चमचा. आता यामध्ये घालायचं आहे 3 ते 4 चमचे तूप. हा टेबलस्पून आहे, मोठा चमचा आहे. याने मी जवळपास 3 मोठे चमचे भरून आणि वर थोडा चमचा भरून तूप घातलं किंवा तुम्ही तेल घातलं तरी चालेल. आता हे तूप या पिठाला चांगलं चोळून लावूया. तर तूप आपण पिठाला चोळून लावलं तर यामध्ये घालूया 3 ते 4 चमचे पिठी साखर किंवा तुम्ही आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. पाव वाटी दुधावरची साय फेटून घालायची. याला मिक्स करून घेऊया. साखर आणि साय घालून याला मळून घेतलं. आता थोडं थोडं दूध घालायचं. हे गारच दूध आहे, उकळून गार केलेलं. दूध घालून याला मध्यम घट्ट मळून घेऊ. तर याला आपण मळून घेतलंय. याच्यावर झाकूया, 10 मिनटं भिजू देऊया. 10 मिनटं झालेली आहेत, पीठ चांगलं भिजलंय, बघूया. तर हे बघा, हे पीठ चांगलं भिजलंय. याला आपण थोडंसं मळून घेऊया. आता काय करूया, चपाती असते आपली, त्याच्यासाठी आपण जेवढे गोळे करतो त्या साईजचे गोळे करून घ्यायचे किंवा आणखी मोठे गोळे केले तरी चालतील. तर यातला एक गोळा घेऊ आणि याला लाटून घ्यायचं आहे. एकदम असं पातळ लाटायचं आहे बरं का. सगळीकडनं एकसारखं आणि पातळ लाटायचं. पातळ म्हणजे आपण चपाती कशी करतो त्यापेक्षा किंचित जाड ठेवलं तरी चालेल किंवा चपातीप्रमाणे पातळ केलं तरी चालणार आहे. तर हे बघा, याला आपण असं थोडं जाड ठेवलं आहे चपातीप्रमाणे. याला कापूया. तर माझ्याकडे एक छोटंसं झाकण आहे तुपाच्या बाटलीचं, त्यानेच मी याला गोल गोल कापून घेणार आहे या प्रकारे. हां, इथं मी आपलं झाकण घेतलं आहे कारण माझ्याकडे दुसरं काही नाही आहे. तुम्ही कुकी कटर वगैरे घेतलं, त्याने वेगवेगळे आकार दिले तरी चालतील. छोटंसं हार्टचा आकार असेल ना तरी चालेल, मग ते लिटिल हार्टसारखा बऱ्यापैकी शेप येऊ शकतो. किंवा अगदीच काहीच नाही, तुम्हाला असा आकार बिकार नाही द्यायचा, शंकरपाळीप्रमाणे कापून घ्यायचं बारीक बारीक चालेल. हे कापून घेतलं, आता याला काढून घ्यायचं आहे. आणि हे छोटे 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 आपण याचे गोल गोल कापून घेतलेले आहेत. याला काढू, आणखी बाकीचे ह्याचे पण आपण असंच कट करून घेऊया आणि मग तळायला सोडू. हे घ्या, याला मी तयार करून घेतलं आहे, तळायला घेऊ. तर आता हे तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल मध्यम गरम पाहिजे, खूप कडकडीत तापलेलं नको, खूप कमी तापलेलं नको. बघूया कसं तापलं आहे इकडे. तर आपण छोटासा गोळा टाकूया. तर हे बघा, पटकन बबल्स येऊन वर येतो आहे, पण तो गोळा करपत नाही आहे. याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालं आहे. जर तो असा तळाशीच बसला, हळूहळू वर आला तर समजायचं तेल कमी गरम झालं आहे, आणि वर येऊन करपला तर समजायचं जास्त गरम झालं. आपलं तेल बरोबर तापलेलं आहे. आता आपण एक 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 ह्याच्यामध्ये सोडून घेऊया. आता गॅस सुरुवातीला कमीच ठेवायचा आणि याला फक्त असं हलकं हलकं मोकळं करून घ्यायचं. आता मंद आचेवर मस्त खरपूस तळून घेऊया. आणि हे बघा, या अशा मस्त तांबूस रंगावर तळून झालेल्या काढून घेऊया. छान दिसतंय ना. तुम्ही याला काय नाव द्याल बरं, कमेंटमध्ये सांगा. काढून घेऊया. आवाज बघा. या आत्ता तुम्हाला थोड्याशा अशा मऊ वाटतील पण छान कुरकुरीत नाही, पण अशा खुसखुशीत होतात आणि मस्त टिकतात. उरलेल्या सगळ्या मी अशाच तळून घेते. तर यांना आपण काढून घेतलंय, बघा किती मस्त दिसतात. आणि दुसरी बॅच आता मात्र आणखी छान होणार, कारण काय होतं ना, पहिली बॅच आपण जेव्हा करतो त्यावेळी तेलाचं तापमान जरा समजत नाही, त्यामुळे पहिल्या 2-3 माझ्या करपल्या आणि नंतरच्या छान तळल्या गेल्या. आता ही बॅच मात्र बघा एकसारखी तळली जाते. तर याला तुम्ही काय नाव द्याल सांगा बरं.
मला तर काय वाटतं माहिती का, आपण जेव्हा म्हणजे मी हे आधी पण केलेलं आहे आणि पूर्वी आठवते अशी जाडी गुब्बी शंकरपाळी नाही केली जायची, तर एकदम पातळ लाटून शंकरपाळी केली जायची, अशी चौकोनी छोटी छोटी टम्म फुगलेली दिसायची. आई आजी करायच्या ना अगदी तशा. मला हा तसाच प्रकार वाटतोय. फक्त यामध्ये तुम्ही आणखी एक करू शकता बरं का. या शंकरपाळीचं पीठ आपण मळत असतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची नाही, तसंच बिना साखरेचं मळायचं. आणि जेव्हा आपण याला असं तळून बाहेर काढतो, असं गरम गरम असतानाच त्याच्यावर थोडीशी पिठी साखर भुरभुरायची. काय होतं, गरम गरम असल्यामुळे ती साखर त्याला सगळीकडे असं मस्त चिकटून बसते, ओलसर होते आणि हळूहळू त्या पदार्थामध्ये मुरत जाते. मग तुम्ही दोन वेगवेगळ्या करू शकता. एक नमकीन ठेवायचं ज्याला पाहिजे त्याला, आणि ज्यांना गोड हवंय त्यांच्यासाठी असं गोड बनवायचं. मग ते गरम गरम असतानाच लावायचं आणि असं हवेला ठेवून द्यायचं. संपूर्ण गार झालं की डब्यामध्ये भरून ठेवायचं, महिनाभर आरामात टिकतं. तर आई मला भूक लागली मध्ये आपण आज हा एक गोड पदार्थ केला. खूप कमेंट येत होत्या, तिखट झाला आता गोड दाखवा म्हणून. हा पदार्थ केला. तुम्ही पण नक्की करून बघा. ही सिरीज कंटिन्यू ठेवायची तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.